मित्र भगवा ध्वज उपस्थित कार्यकर्ता आणि आत्मीय स्वयंसेवक म्हणून आज 1 सप्टेंबर 2023 रक्षाबंधनाचा उत्सव इथे साजरा करतो. 2 दिवसापूर्वी पण रक्षाबंधन होतं. आज आपण आपल्या साप्ताहिक मिलनामध्ये हा उत्सव साजरा करत आहोत. काही जण नव्याने असतील, काही जण खूप पूर्वीपासून साप्ताहिक मिलना किंवा शाखेशी जोडलेले असतील. एकंदरीत आपण संघामध्ये शाखेमध्ये 6 उत्सव साजरे करतो. ते आपण बाहेर करतो आपल्या याच्यात करून त्यातले मोजके निवडत 6 उत्सव घेतले. त्यामधला पहिला उत्सव हा वर्षप्रतिपदेचा गुढीपाडवा उत्सव असतो. त्यानंतर येणारा हिंदू साम्राज्य दिन, शिवराज्याभिषेक दिन. त्यानंतर काही दिवसापूर्वी आपण हा साजरा केलेला उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव. त्यानंतर येणारा हा चौथा उत्सव रक्षाबंधन. यानंतर विजयादशमीचा उत्सव आणि सगळ्यात शेवटचा उत्सव म्हणजे मकर संक्रमणाचा उत्सव. या सगळ्या उत्सवांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यासाठीच ते आपण घेतले. आपल्या याच्यात खूप सारे उत्सव आहेत, नुकतेच 6 घेतले. साधारण 10-12 वर्षापूर्वी मी या शाखेत म्हणजे इथे रामदास सायन लागायची विद्यार्थी शाखा होती. देवर्षीनगरच्या मैदानावर लागत होती. पावसाळ्यात इथे लागत होती. त्यावेळी मी या 11वीत असेल 2007 पासून 12 सालापर्यंत. त्यावेळी इथे या संस्थानावर या शाखेत खूप वेळा येणं व्हायचं. अशाच उत्सवांना काही जबाबदाऱ्या पण पार पाडलेल्या होत्या. आज मला इथे बोलण्याचं भाग्य मिळते. तसं रक्षाबंधन हा आपला हिंदू धर्मातील एक सगळ्या भारतभर साजरा केला जाणारा मोठा सण आहे. पण ह्याची सुरुवात कधी झाली असं ठामपणे आपण सांगू शकत नाही. त्याच्यासाठी वेगवेगळे दाखले आपल्याला भरपूर वेळा पाहायला मिळतात. सुरुवातीला देवदानवांचं ज्यावेळी युद्ध झालं होतं त्यावेळी इंद्राला देवांचे गुरु बृहस्पती यांनी आणि देवराणी शची यांनी मंत्रयुद्ध असं रक्षासूत्र तयार करून ते बांधलं होतं. त्यावेळी मग इंद्राचं रक्षण झालं. किंवा तसंच रामायण महाभारताच्या वेळी रामकृष्ण वगैरे वसिष्ठ विश्वामित्र यांच्याकडे शिकायला जायचे आणि ते श्रावण महिन्यात पुन्हा घरी येऊन राजवाड्यात येऊन हे रक्षाबंधन करायचे. तिथल्या समाजाबरोबर घेऊन किंवा तिथल्या आपल्या मित्रपरिवाराला राखी बांधून सूत्र बांधून आणि मग जी विद्या परत ते का आपल्याला मिळालेल्या विद्येचं आदान प्रदान करायचे आणि जी मिळालेली विद्या आहे तिचं रक्षण करण्यासाठी ते एकमेकांना ते रक्षा बांधत होते. एक श्लोक आहे, ती कथा आहे बळीराजा आणि वामनाची. बळीराजाने पूर्ण पृथ्वीवर आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं. त्यावेळी वामन आला आणि ती कथा सगळ्यांना माहिती आहे. त्यावर आधारित एक श्लोक आहे की वामनाने म्हणजे साक्षात भगवान कृष्णाने आपल्या पृथ्वीचं रक्षण केलं होतं त्यावेळी. त्या अर्थाचा हा श्लोक आहे. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला. दानवांचा राजा बलिराजा. तेन त्वां प्रतिबद्धामी रक्षे माचल माचल. आपल्या पृथ्वीचं त्याने वारंवार रक्षण केलं वामनाने. तसंच रक्षण आपण सगळ्यांनी आपल्या पृथ्वीवर जे वनस्पती प्राणीजीव अन्य जे आहेत पर्यावरण अन्य साऱ्या गोष्टी ज्या ज्या रक्षण करण्यासारख्या आहेत किंवा ज्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे त्यांचं रक्षण तू कर असं. त्यानंतर या श्लोकाचा आधार घेऊन गुरुशिष्य परंपरेतले गुरुजी आपल्या शिष्यांना ते रक्षासूत्र बांधून आपण बघतो की एखाद्या पाठशाळेत किंवा ते जातात त्यावेळी ते काहीतरी नियमावली घालून देतात आणि मग तो दोरा बांधतात. मग आपण पण जातो मी या स्वामींचा भक्त, त्याचा गंडा आहे किंवा त्याचा दोरा आहे. म्हणजे अजूनपर्यंत ती प्रथा चालू आहे. आता काही पक्ष वगैरे सुद्धा ते दोरा बांधून तुम्ही काय आमच्या पक्षाची नियमावली झाला, तुम्ही या घटक झाला आणि तुम्ही या पक्षाचं हे वाढवायचं, याचं रक्षण करायचं, अशा अर्थाने ते रक्षासूत्र बांधलं जातं. तो या श्लोकाचा
हे घेऊन पुढे त्याचा प्रचार केला जातो किंवा कसं बंधनात आणि असं अडकवून टाकलं जातं. ही एक सूत्र आहे रक्षासूत्र. मग कालांतराने हळूहळू पूर्वी म्हणजे रक्षाबंधन हे अशा प्रकारे होत होतं. काही जणांना असा प्रश्न पडला असेल नव्याने, अरे आपण तर बहीण भावाला राखी बांधतो, इथे तर सगळे पुरुषच असतात, त्यांच्यात कसं काय रक्षाबंधन? तर असं काय हे वेगळं नाही आहे, हे पूर्वीपासूनच चालत आलेली जी पद्धत आहे तीच आपण घेतलेली आहे, असं काही संघाने नवीन काढलं नाही. मग कालांतराने परकीय आक्रमण आपल्यावर यायला लागले, आपल्या हिंदुस्थानावर. मग अशा वेळी आपल्या ज्या माता भगिनींवर थेट ती आक्रमणं होत होती. मग त्यानंतर या ज्या भगिनी होत्या त्या आपल्या भावाला राखी बांधून की तू माझं आता रक्षण कर, मी माझा जरी विवाह झाला आणि मी पतीच्या घरी गेले तरी सुद्धा तू माझं रक्षण कर. याच्यासाठी मग आपण बहीण भावाकडे येते किंवा पोस्टाने पाठवते, अशी ती पद्धत हळूहळू पुढे रुचू लागली. आता आपल्या भारतभर तर खूप मोठ्या थाटामाटात हा रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला जातो. तिकडे तिकडे आपण बघतो हा मोठ्या प्रमाणावर रक्षाबंधनाचा उत्सव असतो. शाळांमध्ये सुद्धा आता काही जण, आता आपण लहान असतो तर त्यावेळी काय शाळेत रक्षाबंधन होतं काय माहिती नाही. आता मला तर काय आमच्या शाळेत व्हायचं असं मला आठवत नाही. पण आता तिकडच्या शाळांमध्ये रक्षाबंधन एकदम जाणीवपूर्वक केलं जातं. त्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे, चांगलं स्वरूप आहे ते. आपण संघाने हा उत्सव घेतला त्याच्यामागे भरपूर कारण आहे. आपल्या आताच्या गीतामध्ये त्याचा बराचसा उलगडा आलेला आहे आणि त्याला संघाने एक वेगळं स्वरूप तर दिलंच, पण त्याला एका राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलं. आता बऱ्याच कॉलेजांमध्ये वगैरे किंवा साप्ताहिक मिलनांचे उपक्रम असतात की एक राखी सैनिकांसाठी किंवा एक राखी देशासाठी म्हणून साप्ताहिक मिलनाद्वारे ती राखी कॉलेज तरुणींना आवाहन करून राख्या जमवल्या जातात, पैसे जमवले जातात आणि सैनिकांना पाठवलं जातं. इथल्या आपल्या फिनोलेक्स कॉलेजमधल्या एका साप्ताहिक मिलनाने सुद्धा आता हा उपक्रम केला या आठवड्याभरापूर्वी. सो ते ग्रुपमध्ये सुद्धा हा एक उपक्रम असा झाला. अशा प्रकारे ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय पातळीवर संघाने याचा विचार केला. एकदम बारीकातला बारीक भाव त्यांनी जागृत केला की आपण एकमेकांचे भाऊ आहोत आणि आपण एकमेकांचे रक्षण करते आहोत. तुझी दुःख ही माझी दुःख आहेत आणि माझी दुःख ही तुझी दुःख आहे. असंच सुखादुःखाच्या बाबतीत होतं. भगवान गौतम बुद्धांचं जे यावर जे विचार आहेत ते सुद्धा आपल्याला जसा मी तसा तू आणि जसा तू तसा मी, यथा अहम तथा येत, यथा येत तथा अहम, म्हणजे तुझ्यात जे गुण दुर्गुण सगुण जे आहेत किंवा तुझी जी दुःख सुख दुःख जी काय आहेत ती सगळी माझी आहेत, तसंच माझी जी काही सुख दुःख आहेत त्याच्यात तू सुद्धा संमित आहेस. या भावनेने आपण एकमेकांना राखी बांधतो. आपण एकमेकांमध्ये बंधुतेचा भाव निर्माण करतो. आपण लहानपणापासून ऐकत आलेलं एकता, समता आणि बंधुता. एकता, आपण एकत्र सगळे आलेलो आहोत, ती एकता आहे आमच्यात. समता म्हणजे समता, आपण शाखेत सगळेजण समतेची तासिका वगैरे बघतो की सगळ्यांना दक्ष करता येत असतं, आरंभ करता येत असतं, दक्षिणवृत्त, वामवृत्त, अर्धवृत्त, पुरसर, वामसर, दक्षिणसर सगळं करता येतं. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल करायला दिलं तर करता येतं. पण समतेच्या तासिकेत काय शिकवलं जातं? सगळ्यांनी एकसाथ व्हायला पाहिजे, कृती आपली एकत्र व्हायला पाहिजे. एकत्र आलं एवढ्यावर भागत नाही, ते एकत्र कृती व्हायला पाहिजे. आणि बंधुता म्हणजे त्याच्यासाठी काय एक्सप्लेन करायला नको किंवा त्याच्यावर भरपूर सांगायला नको, ते आपल्याला कळतं. आपण जसे घरात आपल्या भावाबद्दल, बहिणीबद्दल, मुलीबद्दल, वडिलांबद्दल जे भाव निर्माण होतात, मग त्याच्या चुका असतील, आनंद असेल, ते परीक्षेतले
मार्क असतील ते ऐकल्यावर आपल्याला जसा आनंद होतो तसा आपापसात होणं हे बंधुता. एकता, समता, बंधुता ह्याला एक नाव आपण वापरतो संघामध्ये, समरसता. हे तिन्ही ज्याच्यात आहेत तो म्हणजे समरसता. समरसता हे नाव म्हणजे ह्याच्यावर खूप व्यापक बोलता येईल. आर्थिक स्तर समान करणं एवढंच ह्याच्यात येत नाही, ते तर येतच, पण एखाद्याचं समजा सवर्ण आहे आणि उच्च वर्णातला नाही आहे, दोघांचं पगाराची लेवल सेम असेल किंबहुना जो कमी दर्जाचा आहे त्याची पगार जास्त असेल, तरी सुद्धा ते दोघं एकमेकांकडे जातात, जेवतात, खातात का, किंवा त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी वाटते का, हा समानता आणि समरसतामधला फरक आहे. दोघं समान कमवत आहेत, एकाच बसने जात आहेत, त्याच रूमला त्यांना AC आहे, दोघांना पण AC आहे, पण म्हणून ते दोघं एकमेकांच्या बद्दल आपुलकीने जिव्हाळ्याने वागतात का. काही ठिकाणी येतं, आपण आता संघाचे स्वयंसेवक, आपल्याला ती दृष्टी नाही, आपल्याला असं काही वाटत पण नाही की नाही असं आपल्याला ते पण ज्यावेळी आपण तटस्थपणे ज्यावेळी ह्याचा विचार करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की ह्याच्यात खूप तफावत आहे. त्यामुळे समरसतेने 2006 साली ज्यावेळी गुरुजींची जन्मशताब्दी वर्ष होतं, तर त्यावेळी संघाने नवीन आपला हा विषय सुरू केला समरसतेचा. त्यावेळी खूप माध्यमांमधनं वगैरे विरोध झाला की हे समानतेला छेद देणारं संघाने नवीन सुरू केलेलं एक कार्य आहे. तर असं काय नाही आहे, समरसता हा समानतेचाच एक भाग आहे, पण त्याहून व्यापक भाग आहे ज्याच्यामध्ये एकता, समता आणि बंधुता सुद्धा जोडली गेलेली आहे. आपला हा जो रक्षाबंधनाचा उत्सव आहे, हा उत्सव या संघकामाचा गाभा आहे आपला. त्याच्यातलं एक उदाहरण म्हणून हा उत्सव आहे. आपण सांगतो की आपण एकमेकांचे भाऊ आहोत, शाखेत येणारे, आणि असंच आपण समाजात जाऊन सुद्धा रक्षाबंधन करतो. म्हणजे आत्ता जो मी विषय बोललो समरसतेचा, त्याची थेट उपक्रम म्हणजे शाखेतला रक्षाबंधन उत्सव. हे सांगून होणारं नाही आहे की समरसता सांगितली आणि आम्हाला कळली, तुम्ही उद्यापासून समरसतेने वागायला लागली, कृती काय केली, ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणून हा उत्सव आपण घेतला. तसे बाकीचे उत्सव सुद्धा सगळे महत्त्वाचेच आहे, त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. आपण असाच विचार करून एकमेकांना राखी बांधत आलेलो आहोत. आपण एक गीत काय म्हणतो, जनसेवा ही ईश्वर भक्ती, उदयातला मुजुया, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्व सांगूया. हे सांगून आपण एकमेकांना राखी बांधतो. आता या शाखेचाच उपक्रम मध्ये झाला होता एक आठवड्याभरापूर्वी. काही जणांना माहिती नसेल की तिथे आपली एक वस्ती आहे, सेवा वस्ती, तिथे जाऊन आपल्याच साप्ताहिक मिलनातले कार्यकर्ते गेले होते. त्यांनी अभ्यास केला, तिथे काय गरज आहे अभ्यासिका चालवण्यासाठी म्हणून ते गेले होते. नंतर त्यांच्या लक्षात आलं तिथे आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत, आणि मग एक आरोग्य शिबिरसुद्धा या साप्ताहिक मिलनाने गेल्या रविवारी 27 तारीखला एक चांगल्या प्रकारे केलं. तर ही खरी काळाची गरज आहे. एक साप्ताहिक मिलन आपलं एक आदर्श आहे. आपल्या नगरात सुद्धा अशा प्रकारे कुठला उपक्रम कुठल्या साप्ताहिक मिलनाने शाखेने झालेला नव्हता. हे एक उदाहरण म्हणून आपण चांगल्या प्रकारे प्रस्तुत करू शकतो, किंवा याच्यापेक्षा अजून वेगवेगळे उपक्रम करून अजून त्याच्यात खूप गरज आहे किंवा त्याच्यावर अभ्यास होऊ शकतो. पण ह्या गीताचा जो भाव आहे, जनसेवा ही ईश्वर भक्ती आहे, ईश्वराची सेवा आहे, असं समजून आपण केलं पाहिजे. आता काळाच्या ओघात आपण बघतोय की आपला देश, समाज जाती जाती पंथापंथात विभागलेला आहे, गटागटात विभागलेला आहे. आता काय पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे की एकमेकांना शिकवलं की बा हे होतं, एकमेकांकडे जेवायला वगैरे लागले, पण तरीसुद्धा ह्याच्यात अजून काय भेदाभेद आहे. निव्वळ तेवढे नाहीत. आता पक्षापक्षांमधले भेदाभेद असतो, तो त्या पक्षाचा, तो या पक्षाचा, मग मी त्यांच्या देवळात जाणार नाही, मी यांच्या हॉलमध्ये जाणार नाही, अशा प्रकारचे भेदाभेद येत आहेत. तेवढ्यावरच नाही थांबलेलं, तर आता
जाती जातीतला भेद थोडा कमी असतो, पण क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, कर्मचारी, ते CA, ते सगळे डॉक्टर, हे अमुक कामगार, ST कामगार, हे रिक्षा संघटना, आणि मग त्यांच्यात भेदाभेद वेगळ्या प्रकारे असतात. ते अशा प्रकारे भेदाभेद हे काळाच्या ओघात सुरू झालेले आहेत. या समाजाला आपल्याला एकसंध जर बांधायचं असेल, एकसंध ठेवायचं असेल, तर त्यांना आपल्या हिंदू संस्कृतीच्या नाळेशी पुन्हा एकदा जोडावं लागेल. पुन्हा एकदा मी शब्द काळजीपूर्वक वापरतो की ही नाळ पूर्वी होती, पूर्वीसुद्धा वर्णव्यवस्था होती, पण तरीसुद्धा कुठे असं हे झालं नव्हतं, 2 जातींमध्ये तेढ किंवा 2 गटांमध्ये तेढ अशी होत नव्हती. ती कालांतराने परकीय आक्रमण इथे येऊन त्यांनी आपल्यात काय काय त्रुटी शोधल्या आणि त्याबरोबर आपल्यामध्ये पेरल्या, आणि मग हळूहळू हे भेदाभेद वाढत चालले. त्याचं रूप एवढं मोठं घेतलं की आता आपल्याला एक राष्ट्रीय आव्हानं समोर राहिलेली आहेत निव्वळ या भेदाभेदामुळे. जसं की खलिस्तानी चळवळ आपल्याला माहिती असेल, पंजाब आणि तिथला जो भाग आहे सगळा, इथले जे आहेत खलिस्तानी आपलेच आहेत, भारतीय नागरिकच आहेत ते, पण त्यांना असं वाटत नाही की आपण भारतीय आहोत, आपण या भारत मातेचे पुत्र आहोत. तर ते एक प्रकारे आंदोलन करत आहेत. मध्ये भीमा कोरेगावमध्ये एक दंगल झाली होती, ती काही जणांनी ऐकलेली असेल. तिथे सुद्धा तसंच आत्ता मणिपूर, मिझोरम, नागालँड हा जो पूर्वांचल सगळा भाग आहे, तिथे असे बारीक बारीक घटना घडत असतात. त्या सगळ्या या भेदाभेदातूनच आलेल्या आहेत. मेवात म्हणून राजस्थान, दिल्ली, हरियाणा इथला 4 राज्यांचा मधला भाग जो आहे, तिथे आता मुस्लिम बहुल झालेले, हिंदूंची संख्या कमी झाली. तर तिथले जे मेवात आहेत काय करतात, एका राज्यात दंगल करतात, दुसऱ्या राज्यात जातात. 4 असे बाउंड्रीवर आहेत ते. दिल्लीत दंगल गेली की हरियाणात पळायचं, ते दिल्ली पोलीस फक्त बघणार कोण नाही सापडले. हरियाणात दंगल करून राजस्थानमध्ये जायचं, आणि त्यांच्या तिथे ठराविक लोक आहेत त्यांचा पाठराखण करणारे. हे सगळं कशामुळे होतं आहे, आता आपला संपर्क कमी पडलेला आहे. ते आपले जे कोण आहेत त्यांच्याशी जाऊन भेटणं, त्यांच्याशी आपुलकीने बोलणं, ते आपलेच भाऊ बहीण आहेत हे त्यांना जाणीव करून देणं, हे काय होत चाललेलं आहे, हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आणि हे कायद्याने होणार नाही. कुठला कायदा केला आणि आपल्याला यश आलं असं होणार नाही. आता दारूबंदी कायदा केला, अगदी तो काटोकाट कायदा करणं एक गोष्ट, त्याच्यावर ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे तो कायदा पाळणं दोन्हीकडनं, समाजाकडनं आणि प्रशासनाकडनं, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, एवढं केल्यानंतर त्याच्यातल्या पळवाटा शोधून काढणं की तो कायदा कसा मोडून आपले दारू चालू ठेवणं. दारूबंदी करून, गोहत्या बंदी करून किंवा अन्य असे कायदे करून, मध्ये कॅसिनोचा एक कायदा आता बंद झाला, जुगार खेळणं कायद्याने बंदी आणली आता. तर कायदा करून हे होईल का, बंदूक आणायचे आपल्याला, तर कायदा केला, चला सगळ्यांनी एकत्र जेवायचं, तर नाईलाजास्तव जेवतील एकत्र. आता एसटीने एकत्र जातात आणि ठिकाणी, पण मनात ती भाव येतील का, हे फक्त कायदा करून होणार नाही. कायदा एक माध्यम झालं, पण आम्हा सर्वांना, आपल्या स्वयंसेवकांना हा विडा उचलायला लागेल. आपण ज्यावेळी सुरुवात करू त्यावेळी हळूहळू परिवर्तन होईल. आज एकदम काय परिवर्तन दिसणार नाही आपल्याला, थोडं टप्प्याटप्प्याने हे परिवर्तन दिसेल. हे परिवर्तनाची उदाहरणं छोटी आपण भरपूर सारी बघू शकतो. आता राम मंदिर पूर्ण एखादा दाता मिळाला असं, अयोध्येचं राम मंदिर, तर एखाद्या दात्याने ते पूर्ण मंदिर बनवून टाकलं असतं.
किंवा तसे ऑफर्स पण घेऊन भरपूर आले असते. उत्तर प्रदेश सरकार स्वतः एकटं ते तयार करायला सिद्ध होतं. पण तरीसुद्धा आपण काय म्हटलं नाही, ह्याच्यात एक एक रुपया का होईना पण समाजाचं समर्पण पाहिजे. आणि सगळ्यांनी आत्ता आपल्या इथल्या सगळ्यांनी माझ्यामध्ये याच्यात झोपून काम केलेलं असेल. स्वतः तुम्ही त्याच्यात फिरलेले असाल, काही जण फिरलेले नसतील पण त्यांच्या घरी कोण ना कोणतरी आलेलं असेल, त्यांनी काही ना काहीतरी आपलं समर्पण दिलेलं असेल आणि याच्यातून प्रचंड निधी उभा राहिला. सुरुवातीला असं वाटत होतं की अशक्य आहे, म्हणजे जशा प्रकारे सांगितलं होतं की घर घर सोडायचं नाही, प्रत्येक घरात जायचं. आपला संपर्क किती होता, तेमतेम 10 घरं, 15 घरं, 20 घरं. त्यावेळी वाटायचं अरे हे अशक्य आहे. पण जसं जसं काम सुरू केलं त्यावेळी महिन्याभरात नंतर लक्षात आलं आपण 100 घरांपर्यंत पोचलो, 200 घरांपर्यंत पोचलो. आपल्यासोबत आपण 4च नव्हतो, आपल्यासोबत हे 10 जण सुद्धा येऊन आपल्याबरोबर फिरायला लागले होते. उदाहरण छोटंसं आहे पण आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेलं म्हणून हे उदाहरण सांगितलं. तसंच आपण या शाखेने साप्ताहिक मंडळाने वेगवेगळे उपक्रम करायचं ठरवले. उपक्रम त्यातला सुरू पण केलेला आहे. सेवावस्थित जाऊन काही ना काहीतरी सेवा करणं, आपणही स्वतः त्या उपक्रमाचा एक भाग असलं पाहिजे. जास्तीत जास्त साप्ताहिक मिलनाचा पट या उपक्रमात कसा ॲक्टिवेट राहील ते प्रत्येकाने बघितलं पाहिजे, स्वतः राहिलं पाहिजे आणि आपल्याबरोबर अजून 2-4 तयार केलं पाहिजे की थोडं बघायला येईल, पुढच्या वेळी तुला काहीतरी वेगळं सुचेल. भरपूर उपक्रम आहेत मांडवीत असतात. गणपती झाल्यानंतर खूप कचरा झालेला असतो. बरोबर आहे की गरजेचं आहे, ते नगर परिषदेचं काम आहे, ते करेल त्यावेळी करेल. पण असे बारीक बारीक उपक्रम आहे बालांच्या शाखेनं आपण उपक्रम सांगू शकतो की तिथला कचरा साफ करा. त्यांना एक दिशा मिळते की निव्वळ साफ करणं हे आपल्याला नसतं. मी एका साप्ताहिक मिलनाचं उदाहरण देतो. एका साप्ताहिक मिलनाला ते स्वयंसेवक होते 2 जण, एक मेकॅनिक होता आणि दुसरा होता स्वयंसेवक. तो रात्री आला आणि एका खड्ड्यात धारताळे नाटे रस्त्यावर एक खड्डा होता आणि त्या खड्ड्यात त्याचं टायर पंक्चर झाला दणका मिळून. तसाच चालवत तो रात्री मेकॅनिककडे आला, गाडी ठेवली, तो गेला. दुसऱ्या दिवशी भेटला, मग काय झालं असं झालं सांगितलं. मग दोघंही साप्ताहिक मिलनाला आले आणि त्यांनी सांगितलं नाही असं असं झालं, आपण काय करूया, खड्डा बुजवूया काय जाऊन. मग 10-15 जण, साप्ताहिक मिलनाचे 6-7 जणच होतो. मग निघालो. आमच्याबरोबर अजून 7-8 जण आले, असे 15 जण जाऊन तो खड्डा बुजवलेला. आणि सगळ्यांनी बघितले नाही, येतात ते मेन रस्त्यावर, त्यामुळे खूप जणांनी बघितले. पण त्याचा परिणाम काय झाला तर ज्या लोकांनी बघितले नाही त्यांनी येणाऱ्या गणपती साधारण 3-4 किलोमीटरचा जो रस्ता होता त्याच्यातनं गणपती न्यायला लागायचा आणि मग खड्ड्यामुळे कदाचित ते गणपतीला धोका निर्माण व्हायचा. मुंबईकर येतात त्यांना जायला यायला त्रास, म्हणून 3-4 किलोमीटरचा रस्ता जो खड्डे होते तो मातीने सगळा भरून टाकला. हे त्या वाडीने 2-3 वाड्यांनी मिळून हे केलं. त्याच्यात कोणी साप्ताहिक मिलनाने काय त्यांना दिशा दिली वगैरे केलं नाही. पण एक कृती साप्ताहिक मिलनाची समाजामध्ये खूप परिवर्तन घडवून आणते. त्यामुळे आपण खूप जबाबदार नागरिक आहोत, आपण संघाचे स्वयंसेवक आहोत. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे की आपल्याकडे आता समाज बघतोय की हा शाखेत जाणार आहे तर हा करणार ते योग्यच करणार आणि समाज तयार आहे यायला आपल्याबरोबर. आपण त्याचं नेतृत्व करायला सक्षम आहोत का, तर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं आणि भारत माता की